नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण दसरा विशेष पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवणार आहोत। इथे मी 300 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे। ही 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून 4 ते 5 तास भिजायला ठेवली होती। ही चांगली भिजलेली आहे। आता आपण त्याला 4 शिट्यांमध्ये प्रेशर कुक करून घेऊया। डाळीमध्ये आपण अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाणी, 1.5 तांबे पाणी घातले मी। कुकरचं झाकण लावते। आता कुकर आपण गॅसवर ठेवूया। डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हा एवढा मोठा एक गोल, आणि त्याच्या सोबत मैदा घेतलाय अर्धी वाटी। पुरणपोळीला चांगला पिवळा रंग येण्यासाठी आपण हळद घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं एकत्र मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग पीठ मळायला घेऊया। पीठ आपल्याला इथे चांगले 10 मिनिटं व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित मळून घ्यायचंय। पुरणपोळीचं पीठ हे खूप असं सैलसर मऊ असं लागतं आपल्याला, त्यामुळे ते व्यवस्थित मळायचं। मळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात भांड्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतून पिठाला थोडं अर्धा ते पाऊण तास मुरू द्यायला ठेवायचंय। म्हणजे पीठ आपलं ग्लुटन रिलीज करतं आणि पीठ चांगलं सैलसर होतं। खडे मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे धणे 1 चमचा, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 1 वेलची, स्टार फूल, तेजपत्र, वेलची, दालचिनी आणि सफेद तीळ। इथे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। बारीक म्हणजे उभा। 4 लसणाच्या पाकळ्या, काही कोथिंबीरीची देठं हे स्वच्छ धुवून घेतले, आणि आलं 2-3 तुकडे आलं घ्यायचे। हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। ह्याच्या सोबत आपल्याला अर्धा वाटी ओलं खोबरं लागणार आहे। ओलं खोबरं हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। कढई ठेवली आहे गॅसवर। कढई गरम झाली की आपल्याला सर्वप्रथम याच्यामध्ये खडे मसाले भाजून घ्यायचे। इथे गॅस ऑन केली आहे। आपण आता खडे मसाले याच्यात ऍड करू आणि ते व्यवस्थित भाजून घेऊ। खडे मसाले भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागेल। इथे आपण थोडंसं तेल ऍड करू आणि खडे मसाले व्यवस्थित भाजून घेऊ। तेल घालून झालेलं आहे। खडे मसाले आपले व्यवस्थित भाजले। खडे मसाले चांगले भाजून झाले। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढू। आता आपण कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीरची देठ हे भाजून घेऊया। कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर भाजायची गरज नाही। थोडंसं तेल ऍड करूया मसाला भाजण्यासाठी। कांदा भाजलेला आहे। आता आपण तो प्लेट मध्ये काढून घेऊया। हे थोडा थंड होईल तो। आता आपण खोबरं घेऊया भाजून।
खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करते आणि ओलं खोबरं प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे ते पण थंड होईल. डाळ आपली चांगली शिजलेली आहे. आता आपण यातलं पाणी काढून घेऊया आमटीसाठी, म्हणजे याचा कट काढून घेऊया आमटीसाठी. साधारण एवढी डाळ आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागेल, ते आपण ह्याच्यातच ठेवूया. त्याला ठेवूया. आता पुरणामध्ये जेवढी डाळ तेवढंच गूळ. जसं पाव किलो डाळ असेल तर पाव किलो गूळ घ्यायचा. तो मिक्स करूया. आणि 2 ते 3 चमचा साखर टाकूया. साखरेने चांगली चव येते पुरणाला आणि पुरणही छान बनतं. आणि शेवटी वेलची पावडर आणि जायफळ हे टाकूया. गूळ आपला चांगला मेल्ट झालेला आहे आणि आता पुरण पण थोडंसं घट्ट होत चाललंय. आपल्याला पुरण जास्त पण घट्ट नाही करायचंय, नाहीतर आपल्या पुरणपोळ्या खूप ड्राय होतात. या स्टेजला आपण एक चमचा तूप टाकूया. पुरणाला चांगली चव येते. जायफळ घालून घेऊया आपण. चिमूटभर घालायची जायफळ पावडर आणि थोडी वेलची पावडर. आपला चमचा असा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण झालंय. असा आडवा पडला तर नाही. मग थोडं 1 मिनिट आपण चांगलं हलवून घेऊया आणि मग गॅस बंद करूया. 1 मिनिट पुरेसं आहे पुरण होण्यासाठी. ऑलमोस्ट झालेलं आहे. पुरण आता झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला चमचा चांगला आता उभा राहतोय. आता आपण पीठ मळून घेऊया व्यवस्थित. हे पिठातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं. आपण एखादी परात घेऊया किंवा ताट, त्याच्यात हे पीठ चांगलं मळून घेऊया. ठीक आहे ना. पीठ आपल्याला खूप चांगलं मळून घ्यायचंय. जवळजवळ 10 मिनिटं तरी तुम्ही आता पीठ चांगलं मळून घ्या. जितकं मळाल तेवढं पुरणपोळी आपली मऊ होते. आपण याच्यात तेल टाकून चांगलं मळून घेऊया. एक 5 ते 7 मिनिटं पिठाला मळून घेऊया. पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवूया. आता आपण कटाची आमटी करून घेऊया. त्याच्यासाठी मी पॅन ठेवलाय गॅसवर. तेल टाकते. एक मोठा चमचा तेल आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे राई, जिरे, राई,
जिरे, लसूण, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट, इथे काश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकला. वाटप घालूया. एखाद मिनिट थोडंसं परतून घेऊया आपण. आता आपण कट घालून घेऊया. कटामध्ये मी डाळही घातलेली आहे. गूळ थोडासा चवीनुसार आणि चांगली उकळी येऊ देऊया याला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. कटाची आमटी आपली आता तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया. इथे मी एक चाळण घेतली आहे पुरण बारीक करून घेण्यासाठी. एक चमच्याच्या साहाय्याने आपण असं डाळीला प्रेस करून करून पुरण आपलं बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बारीक असं पुरण ह्या पुरणच्या जाळीमधून खाली पडतं. पुरण आपलं व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आपण आता व्यवस्थित मिक्स करूया आणि आता पुरणपोळी बनवायला घेऊया. इथे पुरणपोळीसाठी मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे. आता एक पिठाचा गोळा घेतलाय. त्याच्याबरोबर सेम आकाराचा पुरणाचा गोळा घेतलेला आहे. पुरणाचा आणि पिठाचा रेशो नेहमी सेमच असावा, म्हणजे पुरणपोळी जास्त पिठूळ पण नाही लागत आणि परफेक्ट होते. सेम आकाराचा घ्यायचा आहे दोन्ही पण गोळे. पिठाच्या गोळ्याला मी इथे असा वाटीसारखा शेप देते. थोडस पसरत 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 असं थोडस वाटीसारखा शेप देऊ. त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे. पुरण असं भरलं की ते प्रेस करायचं. प्रेस करत करत जे काही एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपल्याला काढून ठेवायचंय. इथे प्रेस करून करून आपल्याला ती वाटी अशी पूर्ण कव्हर करायची, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ असं दाबून दाबून निघतं. हे आपल्याला काढून ठेवायचंय. व्यवस्थित अशी गोल असा आकार देत देत इथेही पोळीसाठी आपल्याला गोळा रेडी करून असं दाबायचं आहे. प्रेस द्यायचंय म्हणजे आपलं आतलं पुरण सगळीकडे पसरतं. पीठ लावून असं प्रेस करायचं आणि छोटासा पोळीचा आकार देण्याचा प्रयत्न करायचा. एक छोटी इथे पोळी अशी रेडी झालेली आहे. आता लाटण्याच्या ह्याच्याने आपण हलक्या हाताने ही पोळी लाटून घेऊया, मोठी लाटून घेऊया. थोडस पीठ भुरभुरायचं दोन्ही बाजूने. हलक्या हाताने आता आपल्याला पोळीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जेवढ्या मोठ्या छोट्या आकाराची पोळी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता. कडेकडेने व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय. जिथे काही जाड असेल पातळ असेल त्या हिशोबाने आपल्याला ही पोळी लाटायची आहे.
व्यवस्थित पीठ लावून लाटून घ्यायचं, म्हणजे पुरण आपल्या लाटण्याला पोलपाटाला लाटण्याला चिटकणार नाही. मध्ये मध्ये आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे आणि चांगला मोठ्या आकाराचा पोळीला शेप द्यायचा आहे. इथे पोळी माझी आता व्यवस्थित लाटून झालेली आहे. एका बाजूला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण ही पोळी तव्यावर घालूया. पोळी आपल्याला थोडेसे असे फुगे आले, म्हणजे एका साईडने असे पोळी शेकली की तिला दुसऱ्या बाजूने पलटायची. हलक्या हाताने आपल्याला पहिले त्याने पलटायची आहे. गॅस थोडा मीडियम टू हाय करायचा, म्हणजे आपली पोळी अशी कडक नाही होणार, ती सॉफ्ट होईल. नाही तर स्लो गॅसवर पोळी आपली कडक होते. पोळीला पुन्हा एकदा पलटूया. इथे पोळी आपली व्यवस्थित अशी फुगले. आता आपण त्याला तूप लावून घेऊया. व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आपल्याला. तुम्ही तेलही लावू शकता. तुपाने पोळीला चव चांगली येते. हलक्या हाताने पलटी करून घ्या आणि दोन्ही बाजूने दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्या. कडेने व्यवस्थित भाजून पण घ्या आणि तूप पण व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे आपल्या कडा कच्च्या नाही राहिल्या पाहिजे. त्यामुळे कडेने सुद्धा व्यवस्थित पोळी भाजून घ्या. आता आपण पोळी भाजलेली आहे व्यवस्थित. आता तिला काढून घेऊया. इथे पोळी मी सर्व करायला घेते. छान अशा गरम गरम लुसलुशीत आपल्या पोळी रेडी आहे. पुरणपोळी सोबत आपण दुधामध्ये तुम्हाला गोड टाकायचं असेल तर टाकू शकता. सोबत गरमागरम अशी आपली कटाची आमटी. दुधामध्ये थोडस तूप ऍड करते आणि पुरणपोळी बरोबर सुद्धा. आपली पुरणपोळी खायला तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.